फक्त माझ्या मुलाचं होतं किंवा माझ्या मुलापुरता मर्यादित होतं असं मी म्हणणार नाही. कुठेतरी त्या मुलासोबत आम्हीही विद्यार्थी दशा जगत होतो असं वाटत होतं. आज या मुलांचं निरोप समारंभ आहे आणि ह्याच्या शिक्षकांशी, प्रिन्सिपल मॅडम किंवा इथल्या मावशी किंवा इथल्या स्टाफशी जो आमचा संबंध येत होता तो राहील, पण तेवढा राहणार नाही, सातत्य त्यात राहणार नाही. याचं दुःख आम्हालाही होतंय, म्हणजे आम्हालाही घरून आल्यासारखं वाटतंय. असं जर म्हटलं त्यात अतिशयोक्ती वाटणार नाही. या 2 वर्षात आम्ही जे काही अनुभवलं मी एवढ्या कमी वेळात सांगू तर शकणार नाही. पण आदर्श या नावाला खरंच साजेशी अशी शाळा आहे. इथले शिक्षक, इथल्या प्रिन्सिपल मॅडम असतील, इथल्या मावशी असतील, इवन इथले गार्ड्स असतील, इथलं मॅनेजमेंट असेल, सगळं अगदी वाखाणण्याजोगं आहे. त्यांची म्हणजे स्तुती करायची म्हटली तर शब्द तिथे पडतील. आणि जे काही मी अनुभवलं, विशेषतः गुंजन मॅडमविषयी सांगावंसं मला वाटतं की ज्या गोष्टी आपल्याला आपल्या मुलांविषयी दिसत नाहीत, ते गुण असोत वा दोष असोत, कारण आपण त्यांना लहानचं मोठं होताना बघत असतो. पण एक शिक्षिका अगदी चोखंदळपणे ती त्यांच्या निदर्शनास येत असतं. इथल्या शिक्षिकांनी म्हणजे त्याच्या वर्ग शिक्षिका असतील किंवा गुंजन मॅडम प्रिन्सिपल मॅडम असतील, यांनी सातत्यपूर्ण मूल्यमापन ज्याला म्हणतात ते केलं. त्याचे गुण असतील, त्याचे दोष असतील, ते दोष निवारणासाठी उपाययोजना असतील, या सगळ्या त्यांनी सजेस्ट केल्या आणि सकारात्मक बदल घडवण्यासाठी आम्हाला मदत केली. मॅडम, मी आभारी म्हणणार नाही, पण मी ह्या शाळेचा सुमेर इतकाच ऋणी राहील. खूप खूप धन्यवाद.